धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात पिंपळनेर दहिवेल राष्ट्रीय महामार्गावरील राजस्थानी बालाजी हॉटेलवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अवैध LPG गॅस रिफिलिंग रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे मध्यरात्री टाकण्यात आलेल्या या छाप्यात व्यावसायिक हॉटेल्सना बेकायदेशीरपणे LPG गॅसचा पुरवठा केला जात असल्याचं उघड झालं होतं. कारवाईची चाहूल लागताच वाहन चालक आणि सहचालक अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. या कारवाईत भारत पेट्रोलियमचा गॅस टँकर, 2 बोलेरो वाहने, 1 कार, 105 कमर्शियल गॅस सिलेंडर तसेच गॅस रिफिलिंगसाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिक मोटार, पाईप आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. या रॅकेटचे धागेदोरे महाराष्ट्रासह गुजरातपर्यंत पोहोचले असण्याची शक्यता व्यक्त केली जात असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. अप्पर तहसीलदार अधिकारी पेंढारकर यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभाग आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव सहारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही संयुक्त कारवाई यशस्वी करण्यात आली असून या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, साक्री.